Hello students, I am Mr. Tadgesar from माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवरे तालुका निफाड डिस नाशिक. Students, today we are going to learn future tense. नमस्कार मित्रांनो, आपण मागील पाठात वर्तमान काळ आणि प्रेझेंट टेन्स अँड पास्ट टेन्स यांच्याबद्दल माहिती बघितली होती. आज आपण फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ याविषयी माहिती बघणार आहोत. There are four types of future tense. There are four types of future tense: simple future tense, future continuous tense, future perfect tense, future perfect continuous tense. First, simple future tense. Simple future tense ची रचना आहे subject plus shall will plus main verb plus object. The simple future tense is formed by using the model auxiliary will or shall. या काळामध्ये साधा भविष्यकाळाचा रचना आहे सब्जेक्ट प्लस शाल विल म्हणजे शाल विल या हेल्पिंग वर्बचा वापर यामध्ये केला जातो. शाल विल नंतर मेन वर्ब अँड त्यानंतर ऑब्जेक्टचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय शॅल रेस्ट आफ्टर लंच. ही विल गो फॉर वॉक this evening. Yeah, this simple future tense is used to show some activity that will occur at time later than the present, that is the future. म्हणजे एखादी घटना ही घडणार आहे पुढील काळामध्ये हे दाखविण्यासाठी या सिंपल फ्युचर टेन्सचा उपयोग केला जातो. Now see the table. Person, singular, plural. First person, I shall write a letter. We shall write a letter. Second person, you will write a letter. You will write a letter. Third person, he will write a letter. She will write a letter. It will write a letter. Soham will write a letter. Sally will write a letter. They will write a letter. Shall is generally used with the subject I or we. I आणि we या सिंग्युलर आणि प्लुरल सब्जेक्ट नंतरच फक्त शॅलचा उपयोग केला जातो. हाऊ एव्हर इट कॅन बी used with other subject to indicate the threat or scolding warning. Will is used with all other subject आणि will इतर बाकीच्या वेळेस willचा वापर केला जातो. सेकंड टेन्स आहेत फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ. आता चालू भविष्यकाळाची रचना सब्जेक्ट मीन्स करता, विल बी शॅल बी प्लस व्हर्ब आय एन जी ऑब्जेक्ट. याची जे चालू भविष्यकाळाची रचना जी आहेत सब्जेक्ट प्लस शॅल बी विल बी प्लस व्हर्ब आय एन जी ऑब्जेक्ट. त्याचा उपयोग जो आहे द फ्युचर कंटिन्युअस टेन्स इंडिकेट्स अन ॲक्शन दॅट इज द इनकम्प्लीट ऑर इन प्रोग्रेस इन द फ्युचर. म्हणजे एखादी घटना भविष्यकाळात ही पूर्ण झालेली नाही, ती चालू आहेत हे दाखविण्यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. आय शॅल बी गोईंग फॉर अ युरोपियन टूर दिस हॉलिडे. ही विल बी स्टेईंग हिअर टिल संडे. The postman will be coming soon. Then, this tense is used the action which are already planned or are expected to be happen. म्हणजे एखादी घटना आपल्याला भविष्यकाळात करायची आहे, त्याची योजना करायची आहे, ती करण्यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. He will be watching TV when she arrives tonight. We will be waiting for you when your bus arrives. They will be meeting with us next week. Future perfect tense. The third type of this tense. या काळाचा तिसरा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स मीन्स पूर्ण भविष्यकाळ. त्याची रचना आहे सब्जेक्ट शॅल हॅव, विल हॅव, पीपी मीन्स पास्ट पार्टिसिपल याने क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. I shall have written a letter. He will have left before you.
आता या काळाची रचना आपण बघू. इट इज यूज टू वॉक अबाउट अन ॲक्शन दॅट विल कम्प्लिटेड बाय सर्टन फ्युचर टाइम्स. एखादी क्रिया ही भविष्य काळामध्येच ती विशिष्ट वेळेला पूर्ण झालेली आहेत, त्यावेळेस या काळाचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, मदर विल हॅव बेक द केक. अस्मिता विल हॅव रिटर्न द पेपर. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या काळाचा शेवटचा आणि प्रकार जो आहे चालू पूर्ण भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्याची रचना आहे सब्जेक्ट प्लस शॅल हॅव बीन प्लस विल हॅव बीन प्लस वर्ब ing प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, I shall have been teaching for 20 years next July. Children will have been playing cricket. या काळाचा उपयोग. This tense is used for action which will be progress over period of time that will end in the future. म्हणजे क्रिया भविष्यकाळात चालू होऊन पूर्ण झालेले आहेत असे दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. बाय डिसेंबर आय विल हॅव बीन लिव्हिंग इन पुणे फॉर 5 years. टेबल. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. ही उदाहरणं इथे दिलेली आहेत. टेबल दिलेलं आहेत. सर्व 12 काळ इथे दिलेले आहेत. ते तुम्ही नीट अभ्यासायचे आहेत. असाइनमेंट स्वाध्याय दिलेला आहे. तो स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करायचा आहे. स्टुडंट्स, वी हॅव कम्प्लिटेड द 12 टेन्स, देअर स्ट्रक्चर्स, एक्झाम्पल्स अँड युजेस. विद्यार्थी मित्रांनो, आपण 12ही काळ शिकलेलो आहोत. 12 काळाच्या रचना, त्यांची उदाहरणं आणि उपयोग. हा प्रश्न इयत्ता 10वीच्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये 2 मार्कांसाठी विचारला जातो. फाइंड आउट द टेन्स फॉर चेंज द टेन्स. म्हणजे तो प्रकार असा असतो, काळाचा प्रकार ओळखा किंवा काळ बदला अशा प्रकारे असतो. त्यासाठी मी खालील काही ॲक्टिव्हिटीज देत आहेत, त्या तुम्ही तुमच्या वहीत लिहायच्या आहेत. डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. राईट द नेम ऑफ टेन्स. टेन्सची नावं लिहायची आहेत. सी इज प्रिपेरिंग टी. India won the match against Pakistan. Rahul has caught the ball. Father will buy a camera. The girl was singing a song. Atul had read the book. या काळांची नावं लिहायची आहेत आणि शक्य असेल तर ही जे सेंटेन्स आहेत हे इतर काळांमध्ये रूपांतरित करायचं आहे. चेंज द फॉलोइंग टेन्स. ॲक्टिव्हिटी नंबर 2. चेंज द फॉलोइंग टेन्स. म्हणजे खालील काळात बदल करा. जो कंसामध्ये तुम्हाला काळ दिलेला आहे त्या काळात बदल करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, द बॉय विल बी पॉलिशिंग द शूज. आता हे जे वाक्य आहेत हे तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये लिहायचं आहे. त्यानंतर, यू आर लुकिंग व्हेरी सॅड. पास्ट कंटिन्युअस टेन्स. द टीचर हॅज बीन स्कोल्डिंग द पीपल. सिंपल फ्युचर टेन्स. The girls have eaten their dinner. Past perfect tense. They were reading the story. Present perfect tense. म्हणजे कंसामध्ये ज्या काळाचा उल्लेख केला आहे त्या काळाच्या वाक्यामध्ये तो बदल करायचा आहे. त्यानंतर असाइनमेंट परत पुन्हा. राईट डाऊन द 5 एक्झाम्पल्स ऑफ सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्रॉम युअर टेक्स्टबुक. आता साधा भविष्यकाळ, चालू भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ व चालू पूर्ण भविष्यकाळ या प्रत्येकाची तुम्ही 5-5 उदाहरणं तुमच्या पुस्तकातून शोधून लिहायची आहेत. थँक्यू.